हार कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी हे मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिका सुमानी विराजित कंटिका सुमानी विराजित तुळसी हार गळा कसे पितांबर तुळसी हार गळा कसे पितांबर हा कंटिक सुमानी विराजित कंटिक सुमानी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हे आवडी निरंतर हेची ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हे तू का म्हणे माझे हेची सर्व सुख तू का म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हा तू का म्हणे माझे हेची सर्व सुख तू का म्हणे माझे हेची सर्व सुख पायीन श्रीमुख आवडीने पायीन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हे पायीन श्रीमुख आवडीने पायीन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर येची ध्यान येची ध्यान
आवडी निरंतर हेची ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा काच पितांबर तुळशी हार गळा काच पितांबर विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई रखुमाई रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि बेस वाढवा जरा बेस हरी हरी रूप पाहतालो चणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहतालो चणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर बाप रखमा देवीवर बाप रखमा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर
बापर देवीवर बापर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय राम तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा रे वाऊगा पसारा रे वाऊगा पसारा एरवाऊगा पसारा एरवाऊगा पसारा एरवाऊगा पसारा एरवाऊगा पसारा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा रे वाऊगा पसारा रे वाऊगा पसारा एरवाऊगा पसारा एरवाऊगा पसारा एरवाऊगा पसारा एरवाऊगा पसारा टाकून पडते रांडा पोरे टाकुनी पडते रांडा पोरे टाकून पडते रांडा पोरे टाकुनी पडते रांडा पोरे अंती होती पाठ मोरे 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 अवघे सुखाची संगती अवघे सुखाची संगती अवघे सुखाची संगती अवघे सुखाची संगती कोणी कामानये अंती 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 कोणी कामानये टाकून पडते रांडा पोरे टाकुनी पडते रांडा पोरे टाकून पडते रांडा पोरे टाकुनी पडते रांडा पोरे अंती होती पाठ मोरे 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 चोका म्हणे भजता खोर चोखामने भजित खुर चोका म्हणे भजता खोर चोखामने भजित खुर माझे माझे मनते घर माझे माझे मनते घर माझे माझे मनती घर माझे माझे मनती घर माझे माझे मनती घर माझे माझे मनती घर टाकून पळते रांडा पोरे टाकुनी पळती रांडा पोरे टाकून पळते रांडा पोरे टाकुनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे 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 अंती होती पाठ
विठोबाठ मोरे विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ए टाळकऱ्यानो, अरे या घरातलं लेकरू पहिल्यांदा गेलं रे देवाच्या दारात. लेकराला करमलं नाही म्हणून आईला हाक मारली. आईनं पण लेकराच्या पाठीमागे जावं. महाराजांनी सांगितलं, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. लेकराला सोडून माय कधीच दारात थांबत नाही, लेकराला सोडून माय कधी घरात थांबत नाही. लेकराच्या पाठीमागे जाणारी माय आज मात्र या दोघांच्या श्राद्धानिमित्त ठेवलेलं कीर्तन आहे. देवाच्या दारात गेलेला पोरगा, देवाच्या दारात गेलेली माय, आज दोघं देवाला विनंती करत असतील, देवाला सांगत असतील, ए देवा सांग ना आम्हाला कधी मुक्तता देशील. त्यावेळेस देवानं सांगावं बरं, 12:05 आज मात्र चित्रगुप्ताच्या माध्यमातून, लेखणीच्या माध्यमातून तुझा हिशेब होईल. आणि हिशेब झाल्यानंतर तुला कुठला मार्ग दाखवायचा 12:05 ठरवलं जाईल. आज या कुटुंबावरचं दुःख बघावं, बघितल्या क्षणाला डोळ्यातलं पाणी घालावर यावं. ए कुणाची तरी बहीण असेल रे ती, ए कुणाची तरी धर्मपत्नी असेल रे ती, कुणाची तरी चुलती असेल, कुणाचा तरी चुलत भाव असेल, कुणाचा तरी भाव असेल, कुणाचा तरी भाचा असेल. आज या दोन्ही या कुटुंबातली दोन्ही लेकरं आज देवाच्या दारात गेली. पण सांगू का, हे जाणं शक्य नव्हतं बरं. आले देवाचीच्या मनात येते, कोणाचीच आले ना. आज या देवाच्या दारात असणारी ही दोन्ही लेकरं, आज एक माई आणि आज एक लेकरू देवाला विनंती करताय. देवानं सांगावं 12:05 तुझा निर्णय घेतला जाईल. पण आज या कुटुंबानं दारात कीर्तन घातलं, आज या दारात श्राद्धाच्या माध्यमातून कीर्तन ठेवलं. आज ह्या सगळ्यांनी आज मात्र पै पाहुण्यांनी दारात गोळा व्हावं. आणि आज मात्र एका मुलाचं आईचं श्राद्ध दारात घालावं. पंढरपूरच्या मालकाला कौतिक वाटेल ह्यात काय नवललंय, पण ही माय देवाच्या दारात गेली. हा मुलगा देवाच्या दारात जरी गेला असला, छाती ठोकून देवाला सांगत असेल मुलगा, ज्या बापानं बोटाला धरून चालायला शिकवलं, लहानाचं मोठं केलं, माझ्या जाण्यानं माझं श्राद्ध जर बाप माझा दारात घालत असेल, ए देवा अरे जगी आईचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. अरे धन्य झालो मी, अरे जिच्या सोबत आयुष्याची गाठ बांधली, प्रपंचा शेवटपर्यंत न्यायचा ठरला होता, ती धर्मपत्नी देवाला सांगत असेल, ती धर्मपत्नी देवाला भांडत असेल. अरे ज्याच्या सोबत आयुष्याची गाठ बांधली, त्या माझ्या नवऱ्यानं माझं श्राद्ध दारात घातले. पंढरपूरच्या पालकाला कौतिक वाटेल ह्यात काय नवलाय, पण आम्हाला माय लेकराला कौतिक वाटेल असा सोहळा केलाय. हे टाळकऱ्यानं देवाला कौतिक वाटेल का नाही मला माहित नाही, पण या माय लेकरांना कौतिक वाटेल असं टाळ वाजलं पाहिजे. कसं
तुटला आयुष्याचा दोरा 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 दोरा तुटला आयुष्याचा 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 दोरा दोरा तुटला आयुष्याचा दोरा टाकुनी पळती रांडा पोरे टाकुनी पळती रांडा पोरे टाकुनी पळती रांडा पोरे टाकुनी पळती रांडा पोरे गा पसारा पसारा टाकुनी पळती रांडा पोरे टाकुनी पळती रांडा पोरे टाकुनी पळती रांडा टाकुनी पळती रांडा पोरे टाकुनी पळती रांडा पोरे टाकुनी पळती रांडा पोरे टाकुनी पळती रांडा पोरे हे अंती होती पाठ मोरे पाठ मोरे हे पाठ पाठ मोरे पाठ होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे
कोणी पळती रांडापुरी कोणी पळते रांडापुरी पोरे विठ्ठल 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 हा विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हे विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हा पुंडलिक वरदानी विठ्ठल देव तुकाराम भगवान की जय महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अपने माता पिता की जय गणपती बाप्पा मोरया. तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा ये रे वाहू गा पसारा टाकोनी पळती रांडापुरे अंती होती पाट मोरे अवघे सुखाची संगती अवघे सुखाची संगती कोणी कामानयांती टाकोनी पळती रांडापुरे अंती होती पाट मोरे चोकामने फजित खोर चोकामने फजित खोर माझे माझे म्हणती घर टाकुनी पळती रांडापुरे अंती होती पाट मोरे जोडून या कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता बरसावी विनंती माझे पंढरीनाथा जोडून या घर चरणी देवी तो माता चरणी ठेवितो माता परसावी विनंती माझे पंढरीनाथा जोडून या घर चरणी देवी तो माता परिसावी विनंती माझे पंढरीनाथ जोडून आकार चरणी ठेवितो माता परसावी विनंती माझे पंढरीनाथा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा श्री रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी 16व्या शतकात एक तारा चमकला रे मा जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला घडविला महाराष्ट्र नमन करण्याला जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या ज्या गावी केला वास त्यासी नसावे कधी उदास विठ्ठल 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 तुटला आयुष्याचा दोरा
रे वाहू हा पसारा टाकुनी पळती रांडापुरे अंती होती पाट मोरे. प्राप्त प्रसंगी सुंदर ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग संतांमध्ये संत होऊन गेले चोकोबा बाबा यांचा फार चरणाचा नाही बरं, 4 चरणाचा आहे. आपल्या आयुष्याची दोरी कितीतरी ताणल्यानंतर तुटेल नवे नवे, त्या आयुष्याची दोरी कधी तुटेल ह्याच्यापेक्षा अधिक सांगेल या आयुष्याची दोरी तुटण्याचा मार्ग कोणता या अभंगातून सांगतात. विठ्ठल 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 अभंग चोकोबा बाबांचा 4 चरणाचा आहे. रवी महाराज आपल्या या 3.5 हाताच्या देहाची दोरी कधी ना कधीतरी तुटणार आहे. प्रत्येकाला मारावं लागणार आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे. पण आज सांगू का, या कुटुंबातली 2 व्यक्ती देवाच्या दारात गेली. जाई वाटत नव्हतं, इथनं हलू वाटत नव्हतं. लेकरू गेलं त्यावेळेस माय खचून गेली. लेकरू जाता क्षणाला माय खचली आणि 4 महिन्यानं लेकराचा सांगावाला नवे नवे आले देवाजीच्या मनात. ते कोणाचीच आली ना बरं. लेकराचा सांगावा म्हणावं लागेल, देवाचा सांगावा म्हणावं लागेल, या पृथ्वीवरचा काळ संपला म्हणावं लागेल. नवे नवे आयुष्याची दोरी तुटण्याच्या मार्गावरच होती असं म्हटलं तर काय वागवं ठरणार नाही, वेगळं ठरणार नाही. म्हणून ही माय लेकरानंतर 4 महिन्यानं लेकराच्या पाठीमागे गेली आणि या कुटुंबावरचं दुःख मात्र या कुटुंबावर डोंगरा एवढं कोसळलं आणि प्रत्येकाच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. विठ्ठल 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 विठ्ठल. बाबा तेच तुम्ही आम्हाला सांगतायत. महाराज गोड वर्णन करतायत. अरे बाबानो, या आयुष्याची दोरी एवढी जपून ठेवावी लागते, या आयुष्याची दोरी एवढी जपून ठेवावी लागते की बस त्या दोरीला धक्का मात्र लागला नाही पाहिजे. ती जर त्या दोरीला जर धक्का लागला ना, ती दोरी तुटायला वेळ लागत नाही का. मग त्या दोरीला धक्का न लावण्यासाठी मार्ग कोणता आहे? हा 3.5 हाताचा देह ज्या दिवशी या मातीवर जन्माला आला, या 3.5 हाताच्या देहानं ज्या दिवशी माय माऊलीच्या उदरातनं जन्माला आला, त्या क्षणाला मात्र एकच करावं लागेल. काय? देवाची भक्ती, नामस्मरण. या कुटुंबावरचं जे दुःख आहे ना गड्या, या कुटुंबावरचं दुःख बस बघावं. अरे बघितल्या क्षणाला डोळ्यात जर पाणी येत असेल या कुटुंबावर, जर मला वाईट वाटतं या गोष्टी. आज अवघड कीर्तन आहे केलं, आजचं अवघड कीर्तन आहे. आतापर्यंत राहुल महाराजांनी 365 दिवसामध्ये जवळजवळ 2-250 कीर्तन महिन्याची वर्षाची केली असतील. पण आज मात्र वाईट वाटतंय. दोन्ही जर माय लेकरं जर देवाच्या दारात असेल तर अभंग घ्यायचा कुठला, ह्याच्यावर 15 दिवस माझा विचार केला, ह्याच्यावर 15 दिवस विचार केला आणि 15 दिवसानं उत्तर सापडलं. आणि 15 दिवसानंतर चोकोबा बाबांच्या गाथेमधला अभंग सापडला आणि तो अभंग मात्र तंतोतंत ह्यांना बसला. कसा तंतोतंत बसला सांगून जातो, ऐका. ह्यांच्या आयुष्याची दोरी तोडून घ्यायची नव्हती, ह्यांच्या आयुष्याची दोरी टिकवण्याकरताना अख्ख्या कुटुंबानं प्रयत्न केला, पण दोरी मात्र वाचली का हो? वाचली का नाही वाचली? अरे जसा सांगावाला तसा व्यक्ती निघून गेला. पण भाग्यवान आहे, भाग्यवान आहे हे कुटुंब. डोळ्यातलं पाणी जरी येत असलं, आज जरी ही माय लेकरं देवाच्या दारात जरी गेली असली तर देवाला छाती ठोकून सांगत असतील, आज जरी माझ्या नवऱ्याला आम्ही पोरकं करून आलो, आज जरी आमच्या नवऱ्याला जर आम्ही सोडून आलो असलो ना, तर अजूनही आम्हाला आमच्या नवऱ्याची आठवण येते, अजूनही आम्हाला कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची आठवण येते, अजूनही आम्हाला भावाची आठवण येते, माझ्या जावाची आठवण येते, अजूनही आम्हाला सगळ्यांची आठवण येते. पण देवा सांग ना, कधी नेशील मला घरी? देवानं रवी सरळ सांगावं, सरळ सांगावं, अरे थांब 12 वाजून 5 मिनिटं होऊ दे, तुला तुझ्या घरी नेलं जाणार. देवा माझ्या घरी नेशील ना? माझ्या नवऱ्याच्या गळ्यात पडून एकदा रडू दे रे, नवऱ्याला तोंडावर हात फिरवून विचारू दे. 1 वर्ष झालं माझ्या जाण्यानं, तुम्ही पोट भरून जेवला का म्हणून एकदा विचारू दे. पण विचारण्यासाठी आता बायको नाही. पोराचं दुःख सहन करतायत न करतायत तवच तर बायकोचं दुःख सहन करावं लागेल. या 3.5 हाताच्या देहाला साथीदार हवा असतो बरं. ज्याचा साथीदार निघून गेला ना त्याला विचारा दुःख काय असतं ते. नाही कळालं घरातली लक्ष्मी असावी. आम्ही भोगलोय महाराज, ते आम्ही भोगतोय, आम्हाला अनुभव आहे त्या गोष्टीचा. एखादा जसा दोरी तुटावी तशी दोरी निघून जावी ना तुटलेली, ती मात्र परत जोडता येत नाही बरं. भाग्यवान आहे कुटुंब. पण महाराज म्हणतात भाग्यवान आहे.
या घरातली 2 व्यक्ती निघून जरी गेली असली ना टेलर, या घरातली 2 जरी व्यक्ती निघून गेली असली ना, त्याचं श्राद्ध दारात होते. भाग्यवंत ए भाग्यवान आहे कुटुंब. या कुटुंबातली 2 लेकरं देवाच्या दारात गेली. एकीकडे माय विनंती करते, एकीकडे मुलगा विनंती करतोय, पण विनंतीच्या मार्गानं आज मात्र हे कुटुंब विनंती करतंय. पण कुटुंबाच्या माध्यमातून आज जरी सांगावं म्हटलं तर महाराजांचा पुरावा द्यायचा म्हटलं तर हे जे गेलेली व्यक्ती देवाच्या दारात, त्या व्यक्तीचं श्राद्ध जर दारात होत असेल तर ते श्राद्ध कुणाच्याही दारात होत नाही. अरे होता तरी कुणाच्या. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरे भजन पूजन, भाग्यवंत घरे भजन पूजन. हे भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरे भजन पूजन, भाग्यवंत घरे भजन पूजन. हा त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, भाग्यवंत घरे भजन पूजन, भाग्यवंत घरे भजन पूजन. भाग्यवंता घरी भजन पूजन होतं, भाग्यवंताच्याच घरी कीर्तन होतं, नाहीतर होत नाही. देव का दुसरा पुरावा ऐका. ज्याचं कर्म चांगलं आहे, ज्याची नीती चांगली आहे आणि ज्या जन्माला आलेल्या त्याची वेळ चांगली आहे ना, त्याचं श्राद्ध दारात होतं. एवढी सोपी गोष्ट नाही. या 3.5 हाताचा देह जरी देवाच्या दारात जरी निघून गेला ना, जोपर्यंत रवी या 3.5 हाताच्या देहामध्ये राम आहे, जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत देह चांगला आहे. अरे या जवानीमध्ये, या पृथ्वीवर प्रत्येक व्यक्तीमध्ये जोपर्यंत राम आहे तोपर्यंत मजा करून घ्या. एकदा जर या 3.5 हाताचा देह देवाच्या ताब्यात गेला ना, एवढी सोपी गोष्ट नाही. दोन्ही जीवामधला 20वा म्हणजे मृत्यू आहे. ज्याचं कर्म चांगलं आहे त्याचा पुनर्जन्म आहे, ज्याचं कर्म चांगलं नाही त्याला 20वाच घ्यावा लागणार आणि देव सांगल ते काम करावे लागणार गड्या. म्हणून जोपर्यंत या जीवामध्ये राम आहे ना, या शरीरामध्ये राम आहे तोपर्यंत मजा करून घ्या. मरणादी सावध व्हावे, मरणादी सावध व्हावे, मरणादी सावध व्हावे, मरणादी सावध व्हावे, हे मरणादी सावध व्हावे, मरणादी सावध व्हावे, मरणादी सावध व्हावे, मरणादी सावध व्हावे. हे मरणादी सावध व्हावे, आपुले सोयीत साधुनी घ्यावे, मरणादी सावध व्हावे, आपुले सोयीत साधुनी घ्यावे, आपुले सोयीत आपले सोयीत साधुनी घ्यावे, जन्म घालून हे वाया, जन्म घालून हे वाया, जन्म घालून ये वाया, जन्म घालून ये वाया. नरध्यानी दान लागले हाती, शरीरात लागले आले, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गते, देवाची होई न मनती ते होती, बोलले होते, तरिकाची
मरणाआधी सावध व्हा रे गड्या, मरणाच्या अगोदर सावध व्हा. मेल्यावर कोणीही सावध होतं. एखादा मृत्यू होऊ द्या आणि त्याच्या मातीला त्याच्या धनेला जाऊ द्या, आपल्याला कळतं जगण्याचा आनंद काय आहे. कळतो का नाही. भाग्यवंताचं कुटुंब आहे. या घरातली 2 लेकरं देवाच्या दारात जरी गेली असली, त्याचं श्राद्ध दारात होतंय, त्यांच्या श्राद्धाला कीर्तन होतंय, आपल्या श्राद्धाला कीर्तन नाही होणार. ऐकून जा इथं बसलेली, हे भाग्यवंताचं घर आहे. एक बोलू का, काळजाला चटका बसेल असं उत्तर आहे माझ्याकडं. कारण हे याच गावामध्ये वारकरी संप्रदायाच्या नियमानं बसलेला सप्ताह आणि त्या सप्त्यामध्ये घेतलेली पंगत आणि त्या पंक्तीचं आजचं पुण्य आहे गाड्या. आणि ते पंक्तीचं पुण्य आजचं आहे म्हणून दारात कीर्तन भजन होतंय. नाहीतर इथून पुढची पिढी आईबापाचं श्राद्ध घालतील का नाही याची गॅरंटी नाही. लिहून ठेवा, इथून पुढची पिढी आईबापाचं श्राद्ध घालतील पण धाब्यावर घालतील, दारात नाही घालणार. महाराष्ट्र बिघडत चाललाय. महाराष्ट्रातली लेकरं बिघडत चालली. अरे कुठं नेऊन ठेवला हा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र म्हणजे आयऱ्या गेऱ्याचा महाराष्ट्र नाहीये. अरे याच महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबाराय घडले. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, 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 नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. एवढी पवित्र माती आहे. अरे त्या पवित्र मातीमध्ये आपण तुम्ही आम्ही जन्माला आलोय. बरेच जण प्रश्न विचारतात रवी मला, या 53 लेकरांचा सांभाळ का करतो. अरे आपल्यासारखे लेकर कोणी सांभाळू शकत नाही. छाती ठोकून सांगतो, या 53 लेकरांचा सांभाळ करून काय मिळतं. ऐकून जा, या 53 लेकरांचा सांभाळ करण्यासाठी मला काही लय पैसे मिळतात म्हणून नाहीये. दिवसात 3-3 कीर्तन करतो, जे मिळालेला पैसा मात्र लेकरांना लावतो. तुम्ही म्हणचाल महाराज प्रपंच जाडोनी संसार बैसलो अंग, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो, आपुल्या कीर्तनी शुद्ध झालो, आपुल्या कीर्तनी शुद्ध झालो. काय झाले आता सिस्टीम पण चांगली, सगळं चांगलं आहे, वेळ कमी आहे म्हणून प्रमाण मात्र आता सगळे परफेक्ट बसायला लागले. पण आता गंमत काय झाली राहुल सर माहितीये का, टायमिंग कमी, टायमिंगला महत्व. टाइम इज मनी, मनी इज टाइम, म्हणून टायमाला महत्व द्यायचं. ऐकून जा. या 53 लेकरांचा सांभाळ दादा का करतो सांगू का. या 53 लेकरांचा सांभाळ केला म्हणून पैसे मिळतात असं काही नाहीये. कारण दादा बघतात, रवी बघतात, वहिनी सगळी जण बघतात आम्ही किती जण राबतोय. अरे छाती ठोकून सांगावं म्हटलं तर तुम्हाला उत्तर जर द्यायचं म्हटलं तर उत्तर तयार आहे. या 53 लेकरांचा सांभाळ आम्ही का करतो, कारण याच महाराष्ट्रामध्ये रात्रीच घडलेली घटना. अरे ज्या हिंगोली तालुक्यामध्ये परत एकदा 4.5 वर्षाच्या पूर्वीवर बलात्कार झाला. अरे कुठं नेऊन ठेवला हा महाराष्ट्र.
हा महाराष्ट्र का आहिरागिराचा महाराष्ट्र आहे का? या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं बघणारा त्या नराधमाचा खात्मा करण्यासाठी मासाहेब जिजाऊनी जगदंबेला साकडं घातलं होतं. जगदंबेच्या पुढं पदर पसरला होता आणि जगदंबेच्या पुढं पदर पसरला क्षणाला जगदंबेने विचारावं काय पाहिजे माय तुला. त्या क्षणाला मासाहेब जिजाऊनी सांगितलं धन दौलत पैसाडका मला काही नको. मला जर द्यायचं असेल ना तर माझ्या उदराला सूर्याला लाजवेल असा पुत्र माझ्या उदराला दे. कारण माझ्या या आया बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजेत. माझ्या आया बहिणीच्या कपाळाचं कुंकू सुरक्षित राहिली पाहिजे. म्हणून माझ्या उदराला वाघासारखा पुत्र जन्माला दे. तो पुत्र या माती जन्माला आला आणि त्या नराधमाचा सुळसुळाट उठलेला त्या नराधमाचा नायनाट झाला. म्हणून हा महाराष्ट्र सुरक्षित राहिला, हा भारत देश सुरक्षित राहिला. अरे त्याच मातीमधले आम्ही लेकरं आहे. ही वारकरी पण त्याच मातीमधले 53 लेकरं आम्ही काय सांभाळतो सांगू. कारण या 53 लेकरामध्ये 28 लेकरं मी अनाथ सांभाळतोय. कुणाला आई आहे तर कुणाला बाप आहे, कुणाला बाप आहे तर कुणाला आई नाही. कारण या 53 लेकराला सांभाळून मला एकच मिळतं. कारण ही लेकरं चाळाकडे वळण्यापेक्षा मी टाळाकडे वळतोय. अरे हा आमचा परमार्थ आहे. हा अभिमान वाटतो आम्हाला, अभिमान वाटतो. एक गाव राहिलं नाही तिथं माझं नाव राहील. एक गाव नाही तिथं माझं नाव नाही. अरे अभिमान वाटतो कारण या लेकराला मी घडवलं आणि तीच लेकरं कीर्तनात नाचायला लागली. नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू लगे, नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू लगे, ज्ञानदीप लावू जगे. नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे. नाचो कीर्तनाचे रंगी. हा कीर्तनात ही लेकरं नाचायला लागली. गोड जरी लेकरं दिसत असली ना, कारण वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांच्या मुखामधनं जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा वाचून घेतला जातो, ज्ञानेश्वरी वाचून घेतली जाते, हरिपाठ वाचून घेतला जातो, 15वा अध्याय वाचून घेतला जातो. म्हणून या लेकरांना आईबाप कळतात आणि ज्या लेकरांना आईबाप कळाले त्याच आईबापाचं श्राद्ध दारात झालं गाड्या. हा त्याच्यासाठी संतती चांगली पाहिजे. महाराज म्हणतात आयुष्याची दोरी तुटणार आहे, सांगता येत नाही गड्या. ठेच लागली तर माणूस मरतोय. आजचा माणूस पोपटासारखा बोलणारा उद्या दिसत नाही. आज माणूस तुमच्यामध्ये बसलेला माणूस उद्या दिसत नाही गड्या. मग हे जीवन कशासाठी? हा 3.5 हाताचा देह कशासाठी गड्या? या 3.5 हाताच्या देहाला कळालं नाही आपण जगायचं आहे कसं. या 3.5 हाताच्या देहाला कळालं नाही आपण वागायचं कसं. या 3.5 हाताच्या देहाला कळालं नाही लोकांसोबत आपण राहायचं कसं. पण कळालं कधी? ज्या वेळेस एखादा झटका बसला त्यावेळेस त्या लोकांना कळालं. पण ती दादा वेळ निघून गेलेली असते गड्या. मुक्काम मात्र पत्र्यात झालेला असतो आणि पुटू मात्र भिंती वाढकवलेला असतो. कळत नाही जगण्याचा आनंद. निम्म आयुष्य गेलं झोपण्यात, निम्म आयुष्य गेलं माप काढण्यात. कधी सुधारणार आपण? या 3.5 हाताच्या देहानं कधी पंढरपूरची वाट नाही धरली, पण मेल्यावर मात्र हाडकं पंढरपूरला नेल्याशिवाय नाही राहिली. कळलं का माझं बोलणं? या 3.5 हाताचा देह जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पंढरपूरला नाही गेला, पण मेल्यावर मात्र त्याची हाडकं मात्र पंढरपूरला नेल्याशिवाय नाही राहिली. अरे जिवंतपणे पंढरपूरला जाणं मजा आहे, पण मेल्यावर हाडकं नेणं ही दूरदशा आहे गाड्या. ऐकून जा, पुरावा ऐका. ज्या माझ्या पांडुरंगाच्या दारात जिवंतपणे कोणी जाईल, ज्या माझ्या पांडुरंगाच्या दारामध्ये जोपर्यंत राम आहे, जोपर्यंत यात जीव आहे, तोपर्यंत माझ्या जगाच्या बापाच्या पायाचं जो दर्शन घेईल तोच खरा भाग्यवान आहे. पूर्व पुण्य ज्याचे असेल पदारी, पूर्व पुण्य ज्याचे असेल पदारी, तोची वारकरी पंढरीचा, तोची वारकरी. पूर्व पुण्य ज्याचे असेल पदारी, पूर्व पुण्य ज्याचे
पंढरपूरला जाईल नाही तर जाऊ शकत नाही, पण हे कुटुंब भाग्यवंताचं कुटुंब आहे, हे भाग्यवान कुटुंब आहे. तुम्हाला पंढरपूरला जाण्याची गरज पडली का? महिला मंडळ पडली का? कुटुंब पडलं का? दादा नाही पडली, कारण वडिलांपासून परंपरा. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. कारण तुम्हाला पंढरपूरला जाण्याची गरज नाही, कारण पंढरपूरचे वारकरी तुमच्या घरी जेवण करण्यासाठी येत आहेत. महाराज भाग्यवान आहे, तुमचं कुटुंब भाग्यवान आहे. आणि हे जर तुम्हाला हे वारकऱ्याची सेवा, वारकऱ्याची हे सेवा करण्याचं भाग्य जर मिळत असेल ना, महाराज म्हणतात त्याला पुरावा देतात. हे कुणाच्याही पदरात उजळले भाग्य आता, 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 उजळले भाग्य अवघे चिंता वारली, अवघी चिंता वारले, संत दर्शनी आलाव, संत दर्शनी आलाव, संत दर्शनी आलाव, संत दर्शनी आलाव. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. आता चिंता करायची गरज नाहीये. अरे साधू संत दारात आलेत, तुमच्या वारकरी दारात आलेत. एका मुलाच्या आणि एका आईच्या श्राद्धानिमित्त कीर्तन ठेवलंय. उजळले भाग्य आता, भाग्य उजळले तुमचं. मुक्तता भेटणार, देवाच्या पायावर जागा 100% मिळणार, कारण तुम्ही कधी कोणाचं वाईट नाही केलं. मिळणार. म्हणून तर आजचं कीर्तन आहे. अजून एक पुरावा देऊ का सुप्रत? एवढी सोपी गोष्ट नाही, आपण पुराव्यानं बोलणारा महाराज. उद्या म्हणून ह्याला कोणी आणला होता म्हणून ये उद्या. ऐका, अजून एक आहे. हे भाग्यवंताचं घर आहे, ह्यात काही नवल नाही. साधू संत दारात येतात, ह्यात काही नवल नाही. वारकरी वर्षाला जेवायला येतात, ह्यात काही नवल नाही. पूर्वजन्मीचं पुण्य, ह्यात काही नवल नाही. पण कुठंतरी ठेवा होता म्हणून हे सिद्ध होतंय. म्हणून महाराज पुरावा तुका मनी होता ठेवा, तोया भावाचा पडला, तोया भावाचा पडला, तोया भावाचा पडला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भाव सापडला. पण कुणाला ठेवा सापडला? कुणासाठी ठेवा सापडला? आतापर्यंत स्वतःचा विचार केला, त्याच्यासाठी नाही सापडला. आतापर्यंत स्वतःचं घर भरलं, त्याच्यासाठी नाही सापडलं. ही दुनिया मतलबी दुनिया. या मतलबी दुनियामध्ये एक ना एक दिवस प्रत्येकाला मारावं लागणार आहे. माझीच गाडी, माझीच माडीन, माझ्याच बायकोची गोल गोल साडी म्हणणाऱ्या माणसानं ही दुनिया सोडून जावं लागणार आहे. मग अहंकारामध्ये कशाला जगता? गुरमीमध्ये कशाला जगता? हा 3.5 हाताचा देह एक ना एक दिवस त्या शरीराची माती होणार आहे. ऐका पुरावा, ऐका पुरावा. शरीराची होय माती, कोणी नाही ती संगती, सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. एखाद्या गावात आहे का सचिन महाराज, लय मोठा पुढारे मेलाय आणि त्याला गावात जाळलाय? नाहीये. त्याला अंतकाळ मात्र पत्र्यात मुक्काम करावं लागणार. अंतकाळ पत्र्यातच जाळावं लागणार आहे. केलं किती पण मी म्हणणारी माणसं गावाच्या बाहेर गेली आणि कशी गेली पुरावा देतात महाराज. गोतकरे टाकून सारी शेवटी गावाच्या बाहेरी. माझं म्हणणाऱ्या माणसानं अजिबात तुमचं काही या जगात नाही. अरे अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. जर मरण कळालं असतं तर देवासोबत त्यांचं कॉम्प्रोमाइज किती रुपयानं झालं असतं? झालं असतं का जीव वाचवण्यासाठी? झालं असतं का नाही? नाही गाड्या. अरे ज्या 3.5 हाताचा देह या पृथ्वीवर देवानं देण्याकरता तारीख लिहिल्या, पण मरणाची तारीख देवानं नाही लिहिली गड्या. कारण अरे मरणाची तारीख जर लिहिली असती तर लोकांनी मरणाच्या अगोदर विकून मिली असती. सगळं नायनाट करून गेली असती गड्या. देवानं हातच्या राखलं. देव म्हटले
अरे मतलबी दुनिया, या मतलबी दुनियामध्ये बिघडलेली मस्तक कधी सुधारणार नाहीये. म्हणून एकच सांगणं, प्रत्येकाला मरावं लागणार आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे, हे जग सोडून जावं लागणार आहे गड्या. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. पाव फूलों में रखने से पहले तुम्हें कांटों पे चलना पड़ेगा. पाव फूलों में रखने से पहले तुम्हें कांटों पे चलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. या गदा जर देवानं मनात घेतलं तर प्रत्येकाला जावं लागणार आहे. बरं, रवी भाऊचे जाव आहे बापू, आपलं रवी भाऊचे सासरे आणि ते जाव शेजारी बसले. म्हणून आनंद घ्या, कुणी कुणाचं नाही. या 3.5 हाताच्या देहामध्ये कुणी कुणाचं नाही. बहीण आपली आहे का? आहे का बहीण आपली? बहीण कधीपर्यंत आपले दादा ऐकून जा, जोपर्यंत चाले धंदा तोपर्यंत बहीण म्हणे दादा दादा. एकदा दादाचा धंदा बंद होऊ द्या, उदाहरण माझंच घ्या. कुणी नाही कुणाचं परत. नाही नाही, या 3.5 हाताच्या देहाला कोणी किंमत देत नाही गड्या, नाही देत किंमत. मग जगायचंय कुणासाठी, मारायचंय कुणासाठी. पण आपलं जगणं कसं झालं, निम्म आयुष्य गेलं प्रपंचात आणि निम्म आयुष्य गेलं माप काढण्यात. कधी कळल? अरे या 3.5 हाताच्या देहाची दोरी कधी कळल? या आयुष्याची दोरी तुटत चालल्या गड्या. त्या आयुष्याची दोरी तुटण्याच्या अगोदर तुम्ही सावध व्हा. जागा रे भाईनो जागा, जागा व्हा, व्हा जागा. मग जागा होऊन काय करावं लागेल? महाराज म्हणतात, एकदा जर जागा झालं तर काय करावं लागेल? उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, मरण करा पंढरीनाथा, मरण करा पंढरीनाथ. हे भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी देवा माता. सुख विवेता जन्माच्या, सुख विवेता जन्माच्या, हे धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशुना. धनदारा पुत्र जन बंधू सोयी रे पिशुन. जागा वयातलं. अरे निद्रा अवस्थेमध्ये राहण्यापेक्षा जागा होऊन कुठंतरी हे देह 3.5 हाताचा देह जगला पाहिजे, वागायला पाहिजे, राहायला पाहिजे महाराज. पण आपलं तसं नाही चाललं. आपलं शेजी कधी जिरावतोय आणि ह्याला कधी मागं ओढतोय, असं निम्म आयुष्य चाललं गाड्या. गर्व अहंकार कोणत्या गोष्टीचा करता महाराज? अजिबात गर्व अहंकार करणाऱ्या माणसानं हे आम्ही कीर्तनाला जर गेलो ना, बरं का रवी, आम्ही जर कीर्तनाला गेलो ना वहिनी, आम्ही दारात यायच्या अगोदर बरं का माया वहिनी, लोक म्हणतात या महाराज. महाराज या म्हटलं का आम्हाला वाटलं घरी नेतात. घरी नाही नेत घरी दारात उभा करतात. आणि दारात उभा करून लगेच सांगतात, राहुल महाराज हितनं स्टँड पर्यंत आपलंय सगळं. तुझं आहे हो, आपलंय. ही घर कष्टानं बांधलंय आपण, हे तुमचं आहे.
ओ आपलाय हे काहीच नाही. शेतात 6 एकर जमीन आपले 6 एकर तुझे हो माझे. हे कुणी कमवलं? मी कमवलं मी. ए गप्पा तू कमवलं. अरे तू जसा आम्हाला सांगत होता तसं तुझं म्हातार पण सांगत होतं. तुझा आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, हे आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला. देखत देखत ना तू बंतू, देखत देखत ना तू बंतू, तो तैसा झाला. उठा उठा जागा पाटे, उठा उठा जागा पाटे, भयाले मोठे. उठा उठा जागा पाटे, हे उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, वयाने मोठे. उठा उठा जागा पाठी. विलास महाराज आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतू, तोही तैसा गेला. अरे तुझा आजा पण असाच म्हणत होता, पण मेला का नाही? पण लय वेळ लागणार नाही पण तुला मारायला. तू पण असाच जाणार आहे. मग गमन कुठल्या गोष्टीचं करतो? गर्व कोणत्या गोष्टीचा करतो? अरे एखाद्याचं चांगलं झालं की त्याला म्हणतो तू अरे हे माझ्यामुळे झालं. अरे कान पड देऊन त्याला खाली बसवला पाहिजे. तुझ्यामुळं नाही झालं, त्याच्या कर्मामुळं झालं गाड्या. कुणी कुणामुळं चांगलं होत नाही, कुणी कुणामुळं मोठं होत नाही. पण अहंकारामध्ये जगायला लागलो, मस्तीमध्ये जगायला लागलो. महाराज म्हणतात अहंकार बाजूला ठेव गड्या, बाजूला ठेव. अहंकार बाजूला ठेव जरा. अहंकार बाजूला ठेवल्यानंतर देव होशील आणि मग महाराज पुरावा देतील. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. मग महाराज आम्ही केलं पाहिजे काय? तुम्ही म्हणता अहंकार करू नका, तुम्ही म्हणता जगण्याचा आनंद कळायला पाहिजे, तुम्ही म्हणता हे 3.5 हाताच्या देहाची दोरी तुटणार. नेमकं आम्ही वागलं पाहिजे कसं? काही नाही, स्वतःला आवडण्यापेक्षा देवाला आवडेल असं जगायला शिका गाड्या. देव तुमच्यावर लक्ष देईल. पण लय प्रपंचात गुंतू नका, प्रपंचात लय गुंतू नका. ऐकूनच ज्या 3.5 हाताच्या देहानं देवाला मानलं, ज्या 3.5 हाताच्या देहानं स्वतःसाठी कमी वेळ दिला आणि देवासाठी ज्यानं जास्त वेळ दिला ना, त्याचं श्राद्ध दारात होईल, नाही तर दारात होणार नाही. ते मग ती कामं करेक्ट आहेत, त्या कामाची पोचपावती मिळल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात नेमकं आम्ही केलं पाहिजे काय करा माहितीये का? एका साधकानं प्रश्न चोकोबा बाबांना विचारला, ओ महाराज हे नेमकं आयुष्य आहे तरी कसं? हे जर आम्ही परमार्थ, हे जरी भक्ती आणि हे जरी आम्ही लोकांसोबत जर नाही चांगलं वागलं तर आमचं काय होईल? चोकोबा बाबा म्हणले, अरे वेड्या तसं करू नको. जोपर्यंत या शरीरामध्ये राम आहे ना तोपर्यंत देवाची भक्ती कर. जोपर्यंत या शरीरामध्ये राम आहे ना तोपर्यंत नातलं गोतलं जवळ कर. जोपर्यंत या शरीरामध्ये राम आहे ना तोपर्यंत कुटुंब सोडून जाऊ नको. जोपर्यंत या शरीरामध्ये राम आहे ना तोपर्यंत लोकाला चांगलं म्हणायला शिक. ज्या दिवशी तू चांगलं म्हणशील, ज्या दिवशी तुझा अंतकाळ जवळ येईल ना त्यावेळेस तू आनंदानं जातील. मग तुझ्या आयुष्याची दोरी तुटली तर चालेल. अभंगाचं पहिलं तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. येर वाऊगा 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 पसारा, येर वाऊगा पसारा, येर वाऊगा पसारा, येर वाऊगा पसारा. टाकोनी पळती राटा पुरे,
कोणी कळ देरण येरवाओगा पसारा येरवाओगा पसारा येरवाओगा पसारा टाकून बदिरा डापोरे पोरे टाकून बदिरा डापोरे आयुष्याची दोरी तुटणार आहे सर प्रत्येकाला मारावं लागणार आहे एखादा आहे का गावात असं मरत नाही म्हणणारा हा ऐकून जा प्रत्येकाला मारावं लागणार प्रत्येकाला जावं लागणार आहे महाराज म्हणतात मग गर्व अहंकार कशाला करता रे दादा हा कशाला करता गर्व अहंकार पण रवी आज जरी तू दारात आला आता डोळ्यातलं पाणी गालावरील ऐकूनच जा आता खरी कीर्तनाला सुरुवात झाली लक्ष द्या इकडं दारात आल्या क्षणाला मात्र रवीकडे बघितल्या क्षणाला रवीला बघता क्षणी माझा भाचा आला म्हणणारी आज मावस बहीण गड्या नाही दारात आज मावस बहीण आणि हो भाचा बरोबर ना रवी मामाला म्हणणारा आज मात्र भाचा दारात दिसत नाही आणि माझ्या बहिणीकडे जायचं म्हटलं तर माझ्या बहिणीला कवटाळून मिठी मारायची म्हटली तर बहीण आता दारात दिसत नाही गड्या ज्या वेळेस सांगावं आला अरे गेली बहीण पायाखालची वाळू सरकलीन प्रत्येकाच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं या गौरी कुटुंबामधली दोघं जर निघून गेली असली देवाला तर मला हे मान्य नाही होत आले डोळ्यात पाणी तर ऐकूनच जा पहिल्यांदा लेकरानं जावं 4 महिन्यानं या घरातली माय निघून जावी अरे हाताचा पाळणा नेत्राचा दिवा करावा त्या आईनं लेकराला जन्माला घालावं लहानाचं मोठं करावं आम्ही भोगतोय आम्हाला माहिती आहे संस्थेमध्ये कुणाला आई आहे तर कुणाला बाप आहे कुणाला बाप आहे तर कुणाला आई नाही अरे तुमच्याच घरातलं पोरग माझ्याकडे एक आहे आई बाप नाही त्या लेकराला ज्याच्या जीवनातली आई निघून गेली त्याला विचारा दुःख काय असतं एखाद्या जीवनातला मुलगा गेल्यानंतर विचारा दुःख काय असतं गड्या मुलाला वाचवण्याकरता नवऱ्याच्या मागं सदैव लागणारी ही आई माझं लेकरू वाचलं पाहिजे काही करा पण सगळं खरं आहे नवऱ्याच्या पाठीमागं लागणारी ही धर्मपत्नी नवऱ्यानं वाचवण्याचा प्रयत्न केला अरे माझा मुलगा वाचला पाहिजे म्हणून बापानं कितीही रुपयाचा विचार न करता मुलाला वाचवण्याकरता पाण्यासारखा पैसा वतला बाप पैसा वतत होता यात काही नवल नाही पण जरी सक्के नसले तर आम्ही चुलत आहे म्हणून त्याच्या पाठीमागं ठाम उभा राहणारे सचिन सारखे भाऊ झटत होते वाचला पाहिजे म्हणून नाही वाचला रे गेला म्हणून कळालं ना आईनं ठाऊ फोडला खरं सांगू का हे दोघं निघून गेले रे हे दोघं जरी निघून गेले असले ना तरी आज मात्र सगळ्यात दुःख जर कोणावर असेल म्हातारपणी ज्याचा आसरा घ्यायचा काठीचा आधार म्हणून ज्याला ओळखायचं होतं ना तो पोरगा देवाने हिसकावून घेतला रे आणि म्हातारपणापर्यंत सगळे आपण एकत्र राहायचं ठरलं होतं ती धर्मपत्नी पण देवाने हिसकावून घेतली रे आता कुणाचा आधार घ्यायचा मी सगळे येतात यातनं बाहेर पडा म्हणतात कसं बाहेर पडू सगळे म्हणतात कुठंतरी मन रमवा नाही रमत मन कारण फुलासारखा टवटवीत असणारा प्रपंच जर उद्ध्वस्त झाला ना त्या घरच्या माणसाला टेन्शन येतं यात काही नवल नाही अख्खा घरचा माणूस खचून जातो रे परत ती उभा राहण्याची इच्छा नसते गड्या नसते इच्छा एखाद्याची माई निघून जाऊ द्या एखाद्याची माय ज्या एखाद्याची माय निघून गेली त्या लेकराला विचारा काय दुःख असतं रवी महाराज मागच्या 15 दिवसापूर्वी नाना ओम डसा रडला आईसाठी माझ्या देखत काय झालं काही नाही अभ्यास करत नव्हतो म्हणून आई बोलत होती परत बाप बोलत होता बोलणं चांगलं वाटत नव्हतं राग यायचा पण माझ्या जीवनातले आई बापच निघून गेले ना आता बोलायला कुणीच नाही
पण आज मी अभ्यास करतोय, आज मी शाळेत 1 नंबरला आहे. हीच माझे आई बाप असते तर आज वारकरी झालोय. हे गड्या, ज्याला आई नाही ना, या एकदा दिगंचेला विचारा दुःख काय असतं ते. अरे एखाद्या लेकराला ठेस लागू द्या, आई ग म्हणावं, लेकरू तोंडावर पडावं, पण उठवायला आई नसते. बरं रवी, त्याला लेकरू एकटंच उठतं आणि उठलेलं लेकरू अंग झाडतं, आणि अंग झाडलेलं लेकरू फक्त एकच म्हणतं, देवा का परीक्षा घेतो रे माझी. जीवनामध्ये आई बाप पाहिजे, बरं पाहिजे आई बाप. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, पण या कुटुंबातली आई पण घेतली देवानं आणि मुलगा पण घेतला. मग खरं नेमकं आम्ही केलं होतं तरी काय देवा सांग, केलं होतं काय. आमच्या जीवनामध्ये एवढं संकट आणलं आमच्यावर, आम्ही केलं होतं देवा काय, सांग ना देवा, सांग देवा. आमचं काय चुकलं होतं म्हणून आमच्या संग वैराग केला देवा. ए सांग देवा, तुझा माझा काय वैराग आहे रे देवा, तुझा माझा कार वैराकार. 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 सांग ना देवा, तुझा माझा काय वैराग होता रे देवा, काय वैर होत. मी कधी तुझ्या पाया पडलो तर धन दौलत पैसा का नाही मागितला देवा. बाप म्हणतोय मुलाचा, या आईचा नवरा म्हणतोय. कीर्तनाची तारीख द्यायला आला आणि डोळ्यात पाणी काढलं. मी म्हणलं श्राद्ध कुणाचं आहे नेमकं. श्राद्ध माझ्या लेकराचं आहे. लेकराचं श्राद्ध नाही, लेकराच्या आईचं पण श्राद्ध आहे. असं म्हणता क्षणी आम्हाला काळ झाला, चटका बसला. देवा कसं शक्य आहे रे हे सगळं कराय. यांच्या जाण्यानं दुःख कसं तरी निवारण केलं असतं, पण आई नंतर दुसरं प्रेम करणारी जेव्हा भावाची मुलगी, तीही देवा बाळंतपणामध्ये तो हिसकावून घेतली का रे देवा. सांग ना देवा, एवढं काय वाईट केलं होतं देवा. सांग ना देवा, मी एवढं काय वाईट वागलो होतो म्हणून तुझा माझा वैराग एवढा मोठा धरला रे देवा. दुःखाचे डोंगर दाखवीसी, दुःखाचे डोंगर दाखवी. सांग देवा, का दुःखाचे डोंगर दाखवतो रे. आता मला कोण आहे, माझा भाऊ आहे माझ्यासोबत, मान्य आहे. माझी वहिनी माझ्या सोबत आहे, मान्य आहे रे. सगळे घर गोत मित्र परिवार आले, सगळे म्हणतात आम्ही आहे रे. आम्ही आहे म्हणणारी माणसं हे फक्त रात्र होण्यापर्यंत आहेत रे. रात्र झाली जेवला का म्हणून विचारणारी धर्म पत्नी नाहीये. सकाळ कुठं जायचं म्हणलं तर आवरून ठेवणारी, नाश्ता करून जा म्हणणारी आता जीवनाची साथीदार नाहीये. सांग ना देवा, कोण माझ्या पोटाची काळजी करल, कोण माझ्या सोबत शेवटपर्यंत प्रपंचाने. सांग ना देवा, काय देवा मी गुन्हा केला होता म्हणून एवढे दुःखाचे डोंगर दाखवतो रे देवा. सांग. दुःखाचे डोंगर दाखवीसी, दुःखाचे डोंगर दाखवीसी. देवा आठवत का रे, सांग ना देवा, तुझा माझा काय वैराग होता रे. बळे बांधणी या देसी काळाची, बळे बांधणी या देसी काळाची, बळे बांधणी या देसी काळाची.
आम्हाला असं म्हणणारा भाचा आता रविदारात नाही दिसत. दिवाळीचा सण आला की आईला म्हणायचा, काकूला म्हणायचं, ऐक बाजार त्याचे जाऊ का ग. सुट्टीला 2 दिवस यायचं म्हटलं तर आता भाचा दारात नाही येणार. आता माझा चुलत भाचा कधीच जाणला नाही. सख्या भाच्यासारखं प्रेम केलं रवीनं. काली रात्री 10:30 वाजता फोन केला, उद्या किती वाजता जायचं. का भाच्यासाठी, माझ्या बहिणीसाठी. ए रवी, अरे भाचा गेला ह्यात काय दुःख नाही रे गड्या, पण राखी पौर्णिमेच्या सणाला सख्या बहिणीच्या राखीच्या शेजारी दुसऱ्या बहिणीची राखी नाही गड्या दिसणार. आता नाही दिसणार रे गड्या, नाही दिसणार. कारण विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता ज्या वेळेस या 4 भावंडाला सोडून गेली ना, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताई आणि ज्ञान दादा, या 4 जणाला सोडून गेली ना, त्या चौघांचे काय हाल झाले होते सांगू का? ऐकूनच जा. जीवा भावाची असणारी माझी मुक्ती, जीवा भावाची असणारी मुक्ती अख्ख्या आळंदीमध्ये फिरून आली, सिद्ध पेटाला गेली. अजून दिसत नाही माझी आई, अजून दिसत नाही माझे बाबा. कुठे गेली तो माझे बाबा, कुठे गेली माझी आई? रुक्मिणी म्हणते, मुक्ता म्हणते, माझी आई कुठे गेली, माझे बाबा कुठे गेले? कोणीतरी सांगावं. तुझे आई बापा ह्याचे आई बाप जीवनात नाही राहिले असं म्हणता क्षणाला माझ्या मुक्ताईने ठाऊ फोडावा, पळत 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 यावं, ज्ञान दादाच्या पुढे उभा राहावं. ए दादा, सांग ना, आई बाप कुठे गेलेत रे माझे? आई बाप गेले ग मुक्ता, आई बाप आपले सोडून या जगात आपले आई बाप नाही राहिले. मुक्ताई रडायला लागली आणि मुक्तानी जो शब्द वापरला होता ना, तो मुक्ताईने शब्द काय वापरला दादा? ए ज्ञाना, सांग र, कोण मायेवर तोंडावर हात फिरवल माझ्या? कोण माझा सांभाळ करत? त्या क्षणाला ज्ञान दादानं सांगावं, ए मुक्ता, तुझा माय म्हणून मी सांभाळ करे, मी सांभाळ करे असे म्हणणारे योग्याचे राजे माझे ज्ञानोबा आहे. दुःखाचे डोंगर दाखवीचे, दुःखाचे डोंगर दाखवले देवानं, होय, पण जीवा भावाशी राहणारी ही भाव. आज आमचा सचिन दादा पोरका झाला, आज एका मेळाने राहणारे भाव भाव नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. कुणी नाही. एखाद्या घरातला व्यक्ती जाऊ द्या, एखादली आई निघून जाऊ द्या, बाप निघून जाऊ द्या, कुणी सोबत येत नाही सर. फक्त 3 दिवसाचे पाहुणे असतात, 3 दिवस रडतात आणि 3 दिवसानंतर वर्षाला गाठ घालतात. म्हणून महाराज म्हणतात, या जगात आपल्या कोणी नाहीये, नाही गड्या. या आभाळाखाली जगायचं असेल तर एकच करावं लागल, या घरातलं कुटुंब व्यवस्थित ठेवून या कुटुंबामध्ये एकीनं राहणं, एकजुटीनं राहणं गरजेचं आहे गड्या. नाहीतर हे मायाचा बाजार आहे. तुमच्या पाठीमागं हे सगळे तुम्हाला टाकून पळणार आहे. म्हणून महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, टाकूनी पळती रांडापोरे, टाकूनी पळती रांडापोरे, ही पळती रांडापोरे, टाकूनी पळती रांडापोरे.
पळते रांडा पोरे टाकून पळती रांडा पोरे टाकून पळते रांडा पोरे टाकून पळती रांडा पोरे टाकुनी पळती रांडा पोरे टाकुनी पळती रांडा पोरे टाकुनी पळती रांडा पोरे पोरे टाकुनी पळती रांडा पोरे टाकूने पळते रांडा पोरे टाकूने पळते रांडा पोरे टाकूने पळते रांडा पोरे टाकूने पळते रांडा पोरे ती होती पाठ मोरे ती होती पाठ मोरे अंती होती पुढे सरका जरा. पोरे अंती होती पाठ मोरे हे अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे मोरे टाकुनी पती राणा पोरे टाकुनी पती राणा पोरे टाकुनी पती राणा पोरे टाकुनी पती राणा पोरे टाकोने बळदे राणा पोरे टाकोने बळदे राणा पोरे टाकोने बळदे राणा पोरे टाकोने बळदे राणा पोरे जरा पुढं पुढं सरका सरका आहे पुढं. या पुढं सरका जागा कमी असल्यामुळं या जरा तुम्ही पण पुढे सरका पुरुष वर्ग जर सरका पुढे विठ्ठल विठ्ठल पकवाजी सरकाही पुढे तुम्ही का जागा महाराज म्हणतात टाकच्या जन्माला जातं बरं कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होऊनी येईल जन्मा